चर्चा होती, तुम्हाला उमेदवारी जाहीर होईल अशा पद्धतीची आणि अखेर उमेदवारी जाहीर झाली आहे. काय पहिली प्रतिक्रिया सांगा? मी आधीच सांगितलं होतं की शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या प्रचंड आशीर्वादाने खूप विश्वास दाखवला माझ्यावर साहेबांनी आणि ती प्रतिक्रिया आज सगळ्यात मोठी आहे. मी या ठिकाणी हे सांगेल की माननीय संजय राऊत साहेब, माननीय आदित्य साहेब, वहिनी साहेब या सर्वांनी मला खूप आशीर्वाद दिला. माझे सर्व शिवसेनेचे सहकारी नेते त्यांनीसुद्धा खूप जबरदस्तपणे चर्चा केली आणि आज संपूर्ण संभाजीनगरच्या जितके पदाधिकारी मुंबईला गेले होते त्यांनी जे काही सांगितलं तेच त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी ग्राह्य धरलं आणि आज उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी माझ्यावर जबाबदारी टाकली. मी निश्चितच सांगेन की माझ्यावरची जी जबाबदारी टाकली ती मी यशस्वीपणे पार पाडणार. नाही राहू दे नको काही करू नको बंद नको आणि म्हणून मी सांगतो की खूप मोठ्या प्रमाणात काम करत राहायचं. जनतेचा विश्वास त्या ठिकाणी एकनिष्ठपणाचा हा विजय आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी हे सांगेल की कोणत्याही परिस्थितीमध्ये हा विश्वास खूप यशस्वीपणे काम करून दाखवणार नाही. बरं, तुम्ही आज सकाळी खूप भावूक झाले होते तुम्हाला उमेदवारी मिळाल्यानंतर. काय कारण आहे असं? तुम्ही तर एकमेव दावेदार होते, प्रबळ दावेदार म्हणू आपण त्याला. नाही, प्रबळ दावेदार होते पण काही संघर्षही करावा लागला. म्हणजे लोकांचा आशीर्वाद खूप मोठा होता आणि लोकांच्या आशीर्वादामुळे त्या ठिकाणी हे सहज शक्य झालं. उद्धव साहेबांनी केलं.